शहरातील नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत 9 ऑगस्ट रोजी झालेल्या मोठ्या घरफोडीचा गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 ने छडा लावला आहे। या प्रकरणात अकोला येथील एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून 470 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 1,70,000 रुपयांची रोकड असा एकूण 72,27,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। घरफोडीनंतर आरोपीचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेने अमरावती शहरातील तब्बल 200 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले। तसेच तपासासाठी पथके यवतमाळ, नांदेड, चंद्रपूर, अकोला, बुलढाणा आणि हैदराबाद येथे रवाना करण्यात आली होती। तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे या गुन्ह्यात अकोला येथील विधी संघर्षग्रस्त बालकाचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले। 17 ऑगस्ट रोजी तो चोरीच्या मुद्देमालासह अमरावतीतील वेलकम पॉइंटवर येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले। झडती दरम्यान त्याच्या बॅगेत सोन्याच्या साखळ्या, हार, मंगळसूत्र, बांगड्या, अंगठ्या, कानातील दागिने यासह विविध सोन्याचे दागिने आणि रोकड आढळून आली। एकूण 470 ग्रॅम सोन्याचे दागिने व 1.70 लाख रुपये रोख जप्त करण्यात आले आहेत। गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे मोठ्या घरफोडीच्या प्रकरणाचा तपास महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला असून या गुन्ह्यात आणखीन कोणाचा सहभाग आहे का याचा पुढील तपास सुरू आहे।